नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. मी गौरव तुमचं स्वागत करतो गौरव सह्याद्रीच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये. तुम्ही इकडे माझ्या मागे पाहू शकता, एक पगडीच्या आकाराचा तुम्हाला एक डोंगर दिसत असेल, तो आहे किल्ले केंजळगड. या केंजळगडवरती आज सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन केले आहे. तर त्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत. याच्या शेजारीच आपल्याला आपण पाहू शकता इकडे एक पठार दिसते, ते आहे रायरेश्वरचं पठार. ठीक आहे, तर आज आपण जाणार आहोत किल्ले केंजळगडवरती. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलोय भोर तालुक्यातील केंजळगड या किल्ल्यावरती. केंजळगड किल्ला रायरेश्वर जे आहे, रायरेश्वर पठार त्याच्या शेजारी किल्ला आहे. आणि आज केंजळगडावरती सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत दुर्ग संवर्धन मोहिमेचं आयोजन केलं आहे. त्या मोहिमेसाठी आज आपण आलेलो आहोत. आत्ता वाजले जवळजवळ 12:30. भरपूर ऊन लागते, भयानक ऊन लागते, पूर्ण घाम झालाय. हे पाहू शकता तुम्ही. हे खाली पाय त्याला पाकेरे वस्ती म्हणून एक गाव आहे. ठीक आहे, तर त्या बेस विलेज पासून आता आपण जे काही सामान आहे, गोणी वगैरे, त्याच्यामध्ये सिमेंट एक कच आहे, ते घेऊन वरती गडावरती चालू आहे. कशासाठी? तर गडावरती केंजळाई मातेचं मंदिराचं बांधकाम चालू आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊन बघूया काय दुर्गसेवक काय काम करतायत ते. खूप दम लागतोय, पूर्ण अशी अवघड अशी चढाई आहे दगडा वाटांमधून कडून चालू आपण. जय शिवराय. जय शिवराय. साईड देत आता थोडे, एका दमलेले दुर्ग कसं बसले सगळे. आता विजय आपलाच आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. खालील पाय त्याच्या गावावरून हे सामान सगळं वर आले आपलं. लागू लागू पुढे. थांबायची काय नाही, तसं थांबून तुझ्या पुढचं जाऊ दे. बघा मित्रांनो, टप्प्याटप्प्याने सामान वर येते आपल्या गाड्यावरती. कच आहे, सिमेंटचं सामान आहे, जे मंदिराच्या बांधकामासाठी लागणार आहे आपल्याला. अशा प्रकारची गोण आहे, गोणीमध्ये सामान आहे. वरती सारे ओ थांबा, लोड नका करू म्हणा. भाऊच्या वाटतलं. ठीक आहे, ओ थांबा. सह्याद्रीचे दुर्गसेवक, सह्याद्री प्रतिष्ठान. जय शिवराय भाऊ. जय शिवराय. असं मोकळं पाय जर चालत असतो तरी दम लागतो, आणि एवढं सामान घेऊन वर जायचं आपल्याला. बघा. जय शिवराय भाऊ. दमले काय? भरपूर ऊन लागते. भाऊंची पहिलीच मोहीम आहे, लय काम केले आज भाऊंनी. हे बघा, 12:30 वाजलेत. भाऊ सूर्य नेमका माथ्यावरती आलाय आणि या उन्हामध्ये काम चालू आहे. जय शिवराय भाऊ. जय शिवराय. नाही भाऊ, अजून बरंच बाकी, हटायचं नाही. जय शिवराय. जय शिवराय. हे बघू शकता इकडं असा हे सगळं जे सामान आहे, हे आपल्या खालील पाय त्याच्या वस्ती जे पाकेरे गाव आहे, तिथनं आपण गोणींमध्ये भरून इथपर्यंत आणलेलं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झाले गडावरती मोहीम चालू आहे.
हे पुढील जो डोंगर तुम्ही पाहत आहे तो हे रायरेश्वरचं पठार आहे ते. आणि हा वरती आपला किंजळगड आहे. ठीक आहे. भयानक ऊन लागते, पाहू शकतो घाम आला भरपूर. आणि या कडक उन्हामध्ये ना आपली मोहीम चालू आहे. सह्याद्रीचे दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ठीक आहे यांच्या मार्फत ही मोहिमेचं आयोजन आहे. किंजळे मातेच्या मंदिराचं एक मस्त बांधकाम चालू आहे वरती, त्यासाठी हा 8 तास चालू आहे. ठीक आहे. जवळजवळ 10 ते 12 किलो वजन असेल ना गोणींमध्ये, होऊ शकता. चला वर जायचंय, भेटूया आपण आता वरती. मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत आलंय हे पण दाखवतो. ओके, जय शिवराय. मेंबर घासले लागले आपले. चला या जेवायला. पुरं सामान अजून बाकी आणायचं. बाकी कोणी टाळ नाही वाजवणे, मी तुमचं काय सत्कार सत्कार. आलो आलो. मित्रांनो, ह्या इथनं खालून पायरी मार्गाने आपण वर आलो तर आपल्याला मंदिराचं किंजळाई देवीचं मंदिराचं बांधकाम चालू आहे, ज्यासाठी आपण एवढं सगळं सामान आता वर आणतोय कड्यावरती. तर आता इकडं आपण पाहू शकतो आपला झेंडा आहे, महाराजांचा ध्वज आहे. इथं आपण लवकरच नवीन ध्वज लावणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथं एक तळं दिसतं आपल्याला. नॅचरल असं तयार झाले तळ वाटतं हे. पाणी आहे, ह्याच पाण्याचा वापर आता आपण मंदिराच्या बांधकामासाठी करतोय. इकडे बघूया पुढं काय अजून. नंतर इकडे मागं तळ बघितलं आपण. इकडे आता डोम धरण आहे, जो वाईमध्ये येते डोम धरण. आता संध्याकाळचे 5:15 वाजलेले पाहू शकता. इकडे पुढं कमळगड आहे, अशी चांगली रेलिंग लावलेली आहे. इकडं तटबंदी आहे. हे बघा मित्रांनो, इथं पण आपल्याला एक छोटा असं तळ पाहायला मिळालंय. ना एक गडावरती ना ठिकठिकाणी पाण्यात छोटी छोटी तळं, जास्त पण मोठी नाहीत, छोटी छोटी तळं दिसतात. हे पहा छानसं रेलिंग वगैरे केलेलं आहे. कारण काय पलीकडं डायरेक्ट ना दरी टाईप आहे आणि तटबंदी पण एवढी काय भक्कम स्थितीत नाही आत्ता. त्यामुळे एक सुरक्षेच्या दृष्टीने चांगली खबरदारी घेतलेली आहे. गडावरती काय वास्तू पाहायला भेटतात आपण बघूया. ही बघा तटबंदी.
मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय बा. इथं पण एक तलावा टाईप आहे काहीतरी, म्हणून आपल्याला इथं वानरराज भेटलेले आहेत. हे बघा, आहे का नाही, खूप सारे वानर आहेत तिथं. तर आता आपल्याकडेच यायला लागलेले जाऊन. है ना, ते पाण्याचे तर 2 टाके आहेत पाण्याचे, तिथं ते पाणी पिण्यासाठी येत असतील नेहमी, है ना. इथे खाली जायला पाठ आहे आणि इथं काहीतरी वास्तू असू शकते, कारण ते विटांचं बांधकाम दिसतंय तिथं. हे बघा इथं पाण्याचं टाक आहे, कड्यातून पाणी इकडून झिरपून झिरपून या इथं साठतं आणि तो ओव्हरफ्लो झाला काही परत दुसऱ्या टाकीमध्ये जाते इथं. छानशी पाणी पिण्याची वस्तू. आणि तो एक वास्तू टाईप आहे, विटांचं बांधकाम दिसते, काहीतरी कसले तरी अवशेष असू शकते तिथं. हे ना एकदम किल्ल्याचं ना एका बाजूला आहे, म्हणजे पूर्णपणे एका साईडला. इथून खाली डायरेक्ट आपल्याला पलीकडं दरी. तर हा काय नक्की पॅसेज आहे, काय तलाव टाईप वाहून वाटत होता, पण विटांचं बांधकाम मग इथं का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. हे बघा खाली जायला ना पायरी मार्ग पण आहे, पायरी पण आहे खाली जायला. मग इथं काय एखादा दरवाजा पण असू शकतो का, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे इकडनं चोर दरवाजा टाईप म्हणा किंवा काय, इथे एखादा दरवाजा ना. कोणाचा जर काही विषयावरती जास्त अभ्यास असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. इकडं पण एक इथं वास्तू दिसते. इथं आपल्याला एक चुन्याचा घाणा देखील पाहायला मिळाला आहे. हे बघा, चुन्याचा घाणा म्हणजे गडावर जे काही बांधकाम होत असेल ते आता चुना वगैरे व्यवस्थित कालवण्यासाठी याचा वापर केला जात असं नाही का. बऱ्याच गाड्यांवर आपल्याला असं पाहायला मिळते. इथून जवळच रोयडा किल्ला आहे, त्या ठिकाणी पण असं चुन्याचा घाणा पाहायला मिळत आहे. हे बघा इथे एक वास्तू आहे. हे बघा इथे एक वास्तू भेटलेली आपल्याला. आता ही वास्तू नेमकी काय आहे, काय धान्य कोठार वगैरे असू शकतं आहे ना. पूर्णपणे पडलेली अवस्थेत आहे वास्तू. आणि इथं याचा काही बोर्ड वगैरे पण नाही आहे की वास्तू नेमकं कशा संदर्भात आहे, त्यामुळे आपण ठामपणे सांगू नाही शकत अजून. इथं पण तुम्ही बघू शकता, हे असे दगड आहेत, अवशेष आहेत. ठीक आहे, या पद्धतीची वास्तू आहे. थोडं जवळून दाखवतो. आतमध्ये बघू शकता तुम्ही. त्यामुळे लगेच काय अंदाज नाही लावू शकत नेमकी वास्तू काही. ठीक आहे, आपण थोडं खालून ना आता इथून आलो, अजून थोडं खालून जाऊ, अजून तिकडे काय पाहायला भेटतंय का बघूया एकदा. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपला भगवा ध्वज आहे, जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे. पण ज्यावेळेस मंदिराचा लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत त्यावेळेस हा ध्वज आपण नक्कीच बदलणार आहोत. इकडे तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं डोम धरण. पूर्ण वाई प्रांत आहे हा इकडं, सातारा विभाग. आणि हे पूर्ण डोम धरण आहे. इकडं मग सांगितलं मला कमळगड आहे. आणि इकडे या साईडला आपला रायरेश्वरचं पठार आहे. तर हे बघा आपला भगवा ध्वज. इकडं पण एक बुरुजासारखी काहीतरी वास्तू वाटते, पण जास्त काही तिकडं आता तर नाही वाटत.
ठीक आहे, डोंगराचा एक भाग येतो. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया आता. 2-3 महिन्यानंतर मंदिराचं पूर्ण बांधकाम तयार होईल आणि 1 मेला मंदिराचा आपला लोकार्पण सोहळा आहे. तर त्या सोहळ्यासाठी सर्वांना आमंत्रण आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता कोठार भेटले, दारूचे कोठार आहे. दारूचे कोठार आय मीन ते गोळा बारूदसाठी जी दारू वापरत होते पहिले तिचं कोठार आहे. ठीक आहे, आता बऱ्याच लोकांना माहीत नसेल, परत अर्थाचा गैरअर्थ कधी करून घेतील. ठीक आहे ना, ती पण अर्धी पहिले पडलेल्या अवस्थेत होती वास्तू. आता तिथून होऊ शकते. खाली दगडी भाग आहे आणि वर विटांमध्ये बांधकाम केलेलं आहे. ठीक आहे, चला आता आपण काय केलं, एक सैर केली फक्त गडाची. आणि आता राहिलेले जे काही थोडं सामान आहे ते आपण 1 तासभरामध्ये गडावरती आणून आपली मोहीम फतेह करणार आहोत. ठीक आहे, चला आता राहिलेलं काम आपण पूर्ण करूया. तोपर्यंत जय शिवराय सर्वांना. का गडावरती आपल्याला सध्या एवढंच सामान दिसते, हे गोणी वगैरे. आता थोड्या वेळाने बघूया आपण किती सामान गडावर येते ते. जवळजवळ 300 ते 400 गुन्हे आहेत त्या गडावरती आपल्याला आता आणायच्यात. 80% काम केलेले आपण आता, राहिलंय फक्त 20% काम. ते आपण 1-अर्धा-पाऊण तासामध्ये संपवणार आहोत. ठीक आहे, हे बघा, हे पायरी मार्ग आहे पूर्ण प्रॉपर. सोपं नवं आहे गडावरती काम करणं ना, लई चॅलेंजेस असतात. तरी लोक दुर्गसेवक आपले जीवाचं रान करून काम करतात. तिथं केळंजाई मातेचं मंदिर आहे खाली, आणि इथं दिसते का, इथून आपण सगळं सामान असं पूर्ण जंगलातून आणले. इथपर्यंत आपण सामान ठेवलं खालीपर्यंत, थोडं जंगलाचं थोडं वर, आणि तिथून आपल्याला आता वाटून पायऱ्यांनी वर न्यायचं. ठीक आहे, चला. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही माग पाहू शकता हे सामान गुन्हेमध्ये भरलेले आहे. वाळू, रेती, कच हे सगळं भरून हे जंगलामधून आपण खालून आणून या स्पॉटला ठेवले. आता तुम्ही पाहू शकता तिकडे मागं चंद्र पण उगून आलेला आहे. संध्याकाळच्या जवळ 6:30 वाजलेले आहेत आणि आपण आता हे पूर्ण सामान गडावर नाही नेऊ शकलो. गडाचे आहे बघा, इथपर्यंत पायथ्याला आणून ठेवलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. आपलं टार्गेट होतं वर मंदिरापर्यंत सामान सगळं न्यायचं आहे, पण भरपूर अवघड अशी चढाई असल्यामुळे आपल्याला काही ते शक्य झालं नाही. आपण पुढील मोहिमेमध्ये हे सामान नेऊया. हे बघा, केंजळगडचा इथं पहिला दरवाजा लागलेला आपला बुरुज आहे. इथं पहिला दरवाजा आपल्याला बघून अवस्थेत पाहायला मिळालाय. आणि इथं देवळी पण आहे. हे देवळीमध्ये आता सध्या सामान ठेवलेलं आपण सगळं. पायरी मार्ग आहे. त्यानंतर थोडं वर आलं की आता काय झालं माहिती आहे का, उशीर झालाय आणि काम आता इथं आम्ही मोहीम संपवलेली आहे. म्हणून मी अर्ध्या मार्गातून परत आलो हे दाखवण्यासाठी. राहिलो होतं आपल्याकडून मगाशी. हे बघा, ही गुहा. ठीक आहे, दरवाजातून वर आलं का आपलं गुहा लागते. आतपर्यंत गुहा आहे ती. अजून आता ह्या टायमाला आपण आतमध्ये नाही जाणार, पण भरपूर अशी आतमध्ये दूरपर्यंत ती गुहा आहे असं म्हणतायत. नेक्स्ट टाइम आलो का आपण दिवसाचं मोहिमेला, त्यावेळेस नक्की जाऊया. आता 6:30 वाजले, अंधार पण पडायला लागलाय. तरी मला तुम्हाला हे सौंदर्य दाखवायचं आपल्या सह्याद्रीचं, म्हणून मी आलेलो आहे. हे बघा, दुर्ग केंजळगड पायरी मार्ग, कोरीव का पायऱ्या आहेत आपल्या इथं. आणि तुम्हाला हे नजारा दाखवतो 1 मिनटं. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या कातळामध्ये, म्हणजे पूर्ण
कातळ कोरीव पायऱ्या आहे तिथं. हा पूर्ण जो कडा आहे, ठीक आहे, हा कडा असा पूर्ण कोरून 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 ह्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आता हे काउंट मी नाही केलेल्या, पण तरी बोललं तर या जवळजवळ 54 पायऱ्या आहेत. ह्या ज्या कातळ कोरीव तुम्ही पायऱ्या ते बघतायत, ह्या जवळजवळ 54 पायऱ्या आहेत अशा सलग इथून तिथपर्यंत. ह्या एकदम पावसाळ्यामध्ये एवढं सुंदर असं दृश्य दिसतं नाही ना, हे असं सगळं पाणी येतं या पायऱ्यातून वाहत असते. हा बघा सीन बघा, असं मस्त वातावरण दिसते ना. इथं आपलं केंजळाई मातेचं मंदिर आहे, ठीक आहे ना. ही जी घरं दिसत आहेत तुम्हाला, ही पाकेरे वस्ती आहे. तर इथं मंदिराच्या तिथनं आपण ते सामान जे आहे ना सगळं, एवढं 300-350 गोणीमध्ये, म्हणजे एका गोणीमध्ये आपण एक घमेलं टाकलेलं आहे रेतीचं. जवळजवळ ते 10 किलोच्या आसपास, 10 ते 12 किलोपर्यंत ते भरलं आहे. आणि ते आपण टप्पे 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 करत करत ना जंगलातून, अतिशय अवघड वाटते. तुम्हाला जाताना पण थोडी वाट दाखवतो, अतिशय अवघड वाटते. त्या वाटेने आपण असं पूर्ण जंगल ट्रेक करून आता सामान इथपर्यंत आणलेलं आहे. हे इथं ना हा पायरी मार्ग आपल्याला, ठीक आहे ना. इथं दरवाजा आहे ना, या दरवाजावर काही सामान ठेवले आणि काही सामान तिथं ठेवले. इथपर्यंत आपण आणलेलं आज दिवसभरामध्ये. सकाळी 9:30 ते 9, 9:15 आसपास मोहीम चालू केली ती, ठीक आहे. आणि आता आपण मोहीम संपवलेली आहे. तर पुढील मोहिमेमध्ये आपण नक्कीच ते राहिलेलं सामान आपण गडावरती आणणार आहोत. बघू शकता तुम्ही मित्रांनो, खाली पाहूया पूर्ण मस्त भारी वाटते ना. पूर्ण म्हणजे कातळ हा पूर्ण कडा असं तासून तासून काढलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि ह्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत, हे बघा. संध्याकाळची वेळ झाली आहे, अंधार पडायला लागलाय. आणि इकडे माग बघा, हे जे आहे दिसतंय डोंगर, हे रायरेश्वर आहे, रायरेश्वर पठार. इकडं पण आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात, हे बघा. ह्या अशा मार्गाने आपण वर आलोय. खूप दमलो मित्रांनो आज दिवसभर. 1 वर्षापूर्वी आलतो ना ह्या गडावरती, त्यावेळेस फक्त असं खालचं पायाचं बांधकाम चालू होतं, पाया खणण्याचं काम चालू होतं. आणि त्यावेळेस आम्ही हा जांबा खडक आहे, हा लालवाला जो दिसतोय का, हे दगड, ते दगड आम्ही वर आणले होते. जवळजवळ वर्षभराच्या मोहिमेनंतर आपल्याला मंदिर आता या रूपात पाहायला मिळते. केंजळाई मातेची आणि बाकी काही विरगळी किंवा बाकी देवतांच्या मूर्त्या आहेत तिथं, ते अशा भग्न अवस्थेत आपल्याला आहेत पाहायला मिळालेले. तर गडकोटांवर मंदिर बांधण्याचा जो काही साहित्य प्रतिष्ठानने इतिहास घेतला आहे, त्यातलंच हे एक मंदिर आहे, ठीक आहे. लवकरच 1 मे 2026 रोजी आपण ह्या मंदिराचं बांधकाम पूर्णपणे करून लोकार्पण सोहळा करणार आहोत, ठीक आहे. तर त्या सोहळ्याला तुम्ही सर्व दुर्गसेवक, सर्व महाराष्ट्रातील भारतातील सर्व मावळे, मग सर्वांना आग्रहाचं आव्हान आहे की तुम्ही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहा, ठीक आहे. आई केंजळाई माते लवकरच आपल्याकडून राहिलेलं बांधकाम पूर्ण करून घेणार आहे, ठीक आहे. चला तर मित्रांनो, हे थोडं सामान आपण वर आणून ठेवले, राहिलेलं सामान आपण पुढच्या मोहिमेमध्ये सगळं गडावरती आणणार आहोत, ठीक आहे. एवढं सांगतो. जय शिवराय. भेटूया पुढील अशाच एक नवीन मोहिमेमध्ये. आई केंजळाई माते की जय.